हॅलो. तर आता तर आहोत आपण मस्त लोणावळ्यामध्ये, म्हणजे खंडाळ्याला. तर खंडाळ्यामध्ये गाणी कुठलं झालं पाहिजे हो? क्या बोलती तू? क्या मैं बोलू? सुन सुना आती क्या खंडाला? क्या करूं आके मैं खंडाला? अरे घूमेंगे फिरेंगे नाचेंगे नाचेंगे और क्या। एकवीरा माते की टपली खाली झाले याचा जेवचा हात धुना वाजता. आणि इकडे आहेत ना आईच्या मायाकडे इथे जेवणाची सोय केली आहे सर्वांची बघा. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेतच ना? तर बघू शकताय पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगला करते सुरुवात मी कुठेतरी बाहेर. तुम्ही हा लोकेशन बघून तुम्हाला समजेलच आम्ही कुठे आहोत ते. हे बघा तुम्ही ओळखा इकडे आम्ही कुठे आहोत बघा. चला गेस करा आम्ही कुठे आहोत. वॅक्स म्युझियम. आपण आता आहोत कुठे? लोणावळ्याला. कुठे? लोणावळा. आणि आपण कुठे चाललो? आईला भेटायला चाललो. आईने बोलवले आम्हाला ना. मग आईने बोलवले, कधीपासून नाही गेलो. तर आई माऊलीने आम्हाला बोलवले दर्शनासाठी. सो बघा आता आम्ही निघालो आहोत आणि आता इथे ब्रेक घेतला. आणि तुम्हाला ते पण सांगतो थोडी स्टोरी. आम्ही कसा निघालो होतो. आम्ही निघालो होतो सकाळी लवकर म्हणजे थोडा लेटेस्ट निघालेलो, पण होचा काही काम होता सो तो आम्ही पहिला करून घेतला. आजचा प्लॅन आमचा फार्मचा होता पण थोडासा लवकर झाला तर बोलले की इकडेच करू ना. हा तर ओचा काम तिकडे झाला तर आम्ही पहिला तो काम केला. आणि ब्लॉगला मी डायरेक्ट इथे सुरुवात याच्यासाठी केली कारण की तिकडनं जर सुरुवात केली असती तर ब्लॉग खूप जास्त मोठा झाला असता. तर त्याच्यासाठीच आम्ही डायरेक्टली ब्लॉग आहे ना मस्त लोणावळ्यामध्ये स्टार्ट केला. डायरेक्ट लोणावळ्यामध्ये पोहोचल्यानंतर सुरुवात करतो आता आम्ही. तर चला, काल आपली पालखी पण आलेली आहे. मस्त नवी मुंबईची पालखी सुद्धा आलेली आहे. आपल्या गावातली मुलं पण आहेत, भरपूर सारी पोरं आलेत बाहेरची, वाशीचे वगैरे आहेत, आपल्या गावातले आहेत. तर बघूया आज कोण कोण आपल्याला भेटते आणि आपल्याला मस्त पालखी सुद्धा भेटेल, पालखीचं दर्शन पण भेटेल आणि आई माऊलीचं मस्त दर्शन पण होईल आपलं अगोदरच. तर चला आता आपण ना नवीन वर्षाला दर्शन. आणि आम्ही दर्शन घेतला होता नवीन वर्षाला आपल्या बाप्पाचा बनोबाचा. तर आई माऊलीचं पण दर्शन आम्हाला करायचं होतं. नवीन वर्षाची सुरुवात आपली चांगली. तर आम्ही विचार केला की पहिला आई माऊलीचं दर्शन घेऊया. आणि आमची इच्छा होती की ओ आणि मीच फक्त यायचा होता. अंशूला आणायचा होता पण अंशूची स्कूल होती, सुट्टी नव्हती त्याला. तर आम्ही अंशूला नाही आणला. अंशूला आणू आम्ही परत नेक्स्ट टाइम पक्का घेऊन येऊ त्याला परत ना आई माऊलीच्या इथं. तर चला आता 2 महिने बिझी आहे. 2 महिने तो नको बोलला तर आम्ही त्याला नाही आणला. अंशूला आणायचं आहे पण नंतर सुट्टीमध्ये अंशूला नक्कीच घेऊन येऊ आम्ही. तर चला आता बघूया कसा काय आजचा तुम्ही व्हिडिओ ब्लॉग कंटिन्यू बघा. आपलं मस्त आई माऊलीचं दर्शन तुम्हाला सुद्धा भेटेल आणि कसा कोण कोण भेटतात ते पण तुम्हाला या ब्लॉग मध्ये बघायला भेटेलच. आणि तुमच्या घरातले पण कोण ना कोण आले असतील जसे की पालखीला ना. बोला हॅलो. तर आता तर आहोत आपण मस्त लोणावळ्यामध्ये, म्हणजे खंडाळ्याला. तर खंडाळ्यामध्ये गाणी कुठलं झालं पाहिजे हो? क्या बोलती तू? क्या मैं बोलू? सुन सुना आती क्या खंडाला? क्या करूं आके मैं खंडाला? अरे घूमेंगे फिरेंगे नाचेंगे नाचेंगे और क्या. घूमेंगे फिरेंगे नाचेंगे गाएंगे ऐश करेंगे और क्या. खाएंगे और क्या. बघा त्यांना गाणी येत नाही, मला येते ना. आपण आग्रे आहोत. आता मस्त आम्ही चिडचिड होतोय. इकडे बघा
मस्त रेड बुल घेतलेले आहेत आम्ही. रेड बुल एन्जॉय करतोय. ओ दाखवा इकडे, कुठे गेलोस तुम्ही? हा हे बघा मस्त रेड बुल पितो. आता जरा चिल्ड होतो आणि मग आता पुढच्या प्रवासाला पुन्हा एकदा सुरुवात करू. त्याच्या अगोदर जरा आम्ही गाडी सावलीमध्ये लावलेली आहे इथे मस्त पार्किंग मध्ये लावलेली आहे मस्त. समोर इकडे बघा काहीतरी हाय व्हाईट कलर रिसॉर्ट आहे समोरला वाटते काहीतरी. तर समोरलाच गाडी आहे आपली बघा इथे पार्किंग. हा कुमार रिसॉर्ट तो बाजूचा आहे, पुढे आहे तो जॉईंट आहे का? हा तर आम्ही समोरलाच गाडी पार्क केली इथे. सुनील्स वॅक्स म्युझियम इकडे बाजूलाच आहे. तर आता जरा आम्ही ब्रेक घेतलाय कारण की आम्हाला रेड बुल प्यायचा झोप येते नाही तर. आणि पुढच्या प्रवासाला पुन्हा एकदा आपण सुरुवात करूया. तर चला आता थोडाफार आम्ही ब्रेक घेतो आणि तुम्हाला थोड्या वेळामध्ये भेटतो. आता बघू शकता आपला ब्रेक तर झालेला आहे. मस्त आम्ही थोड्या वेळात आराम केला म्हणजे थंडा वगैरे पिऊन घेतला आणि आता रेडी झालो आहोत कारण की आता आपल्याला जायचंय आपल्या पालखी जवळ. सर्वात पहिला पालखी जवळ जायचंय आपल्याला मस्त. आता बघूया आपण तिकडे कोण कोण भेटतात आपल्याला. तर चला आता निघूया. चला आम्ही आहेत ना पोहोचतो हायवेलाच आहोत. होमच आहे होम पण आले मस्त. आणि आता इकडे चालल्या चालत ते आपण स्टॉप आहे कुठेतरी जेवायला. तर पुढे आहे ना बाहेर घर आहे म्हणून. तर आपण तिकडे सर्वांना भेटूया मस्त. बघा आमचा कसा वाटला एकविरा माते की इथे बघा असं चालत जातात. हे बघा ये तिथे भेटू. इथे चालत बघा सर्वजण. पायात चपल पण नाही काही काहींच्या बघा अशी चालत चालत सर्व. तर बघा आता आहे ना आपण पोहोचलो तिथे. आता त्यांचा माहेर घर तिकडे आहेत ना म्हणजे थांबणार आहेत जेवणाचं जेवण माहेर घर. हा एकविराचं माहेर घर आहे. तर तिथे आहे ना त्यांचा जेवायचा प्रोग्राम आहे म्हणजे जेवायला थांबतील ते थोडा वेळ आराम करतील. जसे की चालल्यात बघा तुम्ही बघू शकता. बघा चालल्यात सर्व. अजून सर्वजण खूप जास्त दमले असतील कारण की ते कालपासून निघाल्यात आणि आज त्याची काल रात्रीची वस्ती होती अगोदरच्या कुठेतरी आणि त्या तिथून सकाळी पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात केली. जसे आहे बघा बघू शकता तुम्ही पूर्ण लाईनच आहे बघा सर्व. आता आपण डायरेक्ट त्यांना तिकडेच भेटूया. हे बघा इकडे पालखी आहे एक दुसरी ब्ल्यू टी शर्ट आहेत बघा सर्वांचे. असे पालखे चालल्यात. आता हे आलेत वाटते जाऊन. हे बघा केवढे चालल्यात लोक सर्व आपल्या गावाकडचे सगळे आपल्याकडचे आहेत. बघूया आता तिथे गेल्यानंतर समजेल. चला भेटू तिकडेच माहेर घर अजून. आणि इथे बघा नवी मुंबईची मानाची पालखी. हे बघा आता नवी मुंबईची मानाची पालखी. हे बघा श्रीनगरचे तीर्थ एकविरा देवी कारला आणि काही पालखी सोहळा आहे. तो आता ती पोरं पण इकडे येतात बघा. बघा इकडे काय स्टॉप आहे. चला बघूया आपण बघूया जाऊन तिथे. मुंबईच्या मानाच्या पालखीच्या सर्व पदयात्रींना कारला गड येथे सहर्ष स्वागत. आणि आपल्या इकडे चालत बघा सर्व पोरं. कारला गड आईचं माहेर घर. इकडे माहेर घर आहे. आता बघूया आपण. हे बघा चला. तर बघा आता आपण पोहोचलो आहोत तिकडे जिथे आपला माहेर घर आहे. आणि आता पहिला आम्ही सर्व पहिला गाडी पार्किंग करून घेतली इकडे पाठीमागे. हा एकविराचं माहेर घर आहे. तर आता सर्व पोर तिकडे गेल्यात म्हणजे मुलं सर्व तिकडे गेल्यात. आता आपण पण चाललो आहोत बघूया. आणि इकडे असं गाव आहे काहीतरी बघा. गाव आहे बघा ना. मंदिर पण आहे तिथे कुठला. तर जाऊन बघूया. चला आता आपण तिकडेच भेटू. आई एकविरा देवीचे माहेर घर देवघर श्री काळभैरवनाथ देवस्थान. इकडनं जातात बघा सर्व आणि मुलं येतात अशा. आता आपण पोहोचलो आहोत जिथे थांबल्यात सर्व मुलं. तर चला बघूया जाऊन आता कोण कोण आपल्या भेटतात सर्व. चला बघा आता आपण पोहोचलो आहोत श्री काळभैरवनाथ देवस्थान.
पालखी तर गेल्या, 2 पालख्या आलेल्या आहेत मस्त आपल्या आईच्या. आणि इकडे बघा आता आहे ना जेवायला सर्व लाईन लागल्या इथे. आणि इकडे आहेत ना आईच्या माहेरकडे इथे जेवणाची सोय केली आहे सर्वांची बघा. गरमागरम जेवण आहे बघा इकडे सर्वांना. सर्व आलेत पण आमचा ओम दिसत नाही मला मगाशी. त्याला शोधू झाला ओमला. बघूया शोधू याला. ओमला शोधतो तो ओम भेटला बघा आमचा. ते बघा त्याला भूक लागली असेल ना. ओम भूक लागली ना. भूक लागले बघा बिचारा जास्त चालले. पोट खाली झाले टपली खाली झाले याचा. जेवता हात ना मस्त. हे बघा सगळे जेवतात मस्त. ओके इथे बघा आपला ओम पण भेटला. आला बिचारा मस्त चालत झाले एवढं बघा. पहिलं झाले बघा 3 दिवस घरातला त्याला एक वस्ती होती यायची. आता याचं पूर्ण इकडे बघा आता तू जेवण वगैरे घेतात मस्त. आणि जेवायला बघा जशी जागा भेटेल तसे बसतात बघा जेवायला. हे बघा इथे बघा सर्व जेवायला बसलेत मस्त. आता हे बघा जशी जागा भेटेल तशी जेवायला बसतात बघा. आता तिकडे सावलं इकडे ऊन आहे खूप. अजून येतात भरपूर सारे. आणि इथे आपला बॅनर आहे बघा नवी मुंबई मानाची पालखी आहे बघा. जेवणाच्या लाईन लागल्या सर्व. सगळे जेवायला बसलेत. चला भरपूर जण आहेत सर्व. खूप जण आलेत बघा. इथे बघा जय. चला बघा जिथे जागा भेटेल तिथे जेवायला बसतात बघा मस्त. उन्हामध्ये बसले बिचारे बघा कसे जेवतात सर्वजण. हा मंदिर आहे आईचा. आणि इकडे बाहेर जेवायला बसतात सर्व. निघूया कारण की इकडे खूप जण आहेत जेवायला बसले. जिथे जागा भेटेल तिथे जेवायला बसतात सर्वजण. आणि हा बघा एक बाबू कसं झालं. जय एकविरा माते की जय. चला आता आपण डायरेक्ट भेटूया कारला एकविराच्या डोंगरावर. जय बघा त्यांचे फ्रेंड आलेत बघा. हा बाय. अजून येतात खूप सारे. हा जय एकविरा. एकविरा माते की जय. चला बघा सर्वजण दमलेत खूप जास्त. आता मस्त जेवतील एकदम. बघा सर्वजण जेवतील आता पोट भरून. चला आता आपण पुन्हा एकदा तिथूनच जाऊया जिथे आपली गाडी पार्किंग केलेली आहे. आम्ही निघणार होतो म्हणजे निघायचं होतं आपल्याला जायचं होतं. एकविराला जायचं आहे. तर इथे आहेत ना लहान लहान मुलं आहेत. ती शाळा आहे ना रे. हा तू शाळेचं नाव सांगा. हे बघा पोराचे खाली आहे नाही का. चालेल का. ओरडेल नको इथून सांगा मग थांबा. इकडे बघा शाळेची मुलं आले आहेत सर्व. इथे बघा ये बाबूचं नाव सांगायचं पटापट. नाव सांग. हाय कर. नाव सांगा ना. हाय करा. इकडे बघा सर्व मुलं आहेत मस्त. हाय हाय करा सगळे. हाय बघा सर्व मुलं आहेत मस्त इथे शाळेची. आणि कुठे ही वाले ना चला का ती ही पण दोन्ही पण का. हा ठीक आहे चला बाय करा. बाय. तर चला आता आम्ही निघालो आहोत. आणि अजून सुद्धा आपली पोरं येतात बघा इकडनं. हे बघा मुलं येतात सर्व. हे बघा चालूच आहेत अजून. आता हे कधी जातील तेव्हा जेवतील सर्वजण तिकडे. जय. कुठून आले पालखी. देसाई बघा देसाईवरून पालखी आले सर्वजण चालत होती.
चला आता आपण फायनली पोहोचलो आहोत आपल्या आईच्या कारल्याला. एकविरा माते की श्री जय. क्षेत्र श्री एकविरा आई देवस्थान वैरेगाव कारला लोणावला. एकविरा माते की जय. एकविरा माते की जय. चला.